ॲडव्होकेट अजय वेंगुर्लेकर. ते आज दिवसभर आपल्या सोबत आहे. दिवसभर नाही, दुपारपर्यंत. रात्री पण भेटणार ना? रात्री भेटणार. 3 वाजता झोपाक जातात ना घरात? झोपाक. ओके. मग दिवसभर आपल्या बरोबर असतलेच ते. दुपारी जेवणापर्यंत ते असतले डाळ भात खाऊ. आता बघूया, पहिल्यांदा आलोय होळीला गावाला. पहिल्यांदा नाही, 4-5 वेळा आलोय, पण थांबत नाही. आलो की गेलो. आम्ही आता रेकॉर्डिंग वरती खूप काही बोललो, पण रेकॉर्डिंगचं बटनच नाही दाबलं. रात्रीचं जागरण अजून निवाळलं नाही, त्याच्यामुळे असं झालं. देवळातून जाऊन आलेत ते, आता दिवसभर पाप करायला मोकळे झालेत. नाही, लोकांचं भलं करणार. लोकांचं भलं करणार. वेळ वेस्टेज माझा घालून यांच्या बरोबर फिरतोय. हा, बॉम्बेवाल्यांबरोबर. हा, गेअर बदला. नाहीतर पेट्रोल आमचं संपते. हा. आणि आज जरा बांबाड्याक आमका पाईप फाटले, थंय आम्ही ट्युबे लावचे, ट्युब्या सायकलचे तेरसे बांबाड्यात. आणि मग आमका मिरच्यांची रोपं लावली, थंय थोडी साफसफाई करूची, फवारणी करूची. तर अजय एक चांगले हाफ पॅन्ट घालून, फुल पॅन्टच घालून येलो. चांगला मी काय मातीत उतरवचं नाही, डायरेक्शन देतले म्हणून बोलले, पण बरा झाला येऊचे नाही ते. आणि आज सोमवारच आहे, त्यामुळे आमचा कांडाप नाही काढूचे ते. नाहीतर आज बुधवार असलो असतो तर सकाळ दुपार संध्याकाळ रात्रभर दिवसभर वसूल केले असतात आमचे पैसे वाचले असतात आमचे. त्यामुळे आज बरासा वाटतं जरा सवाईच. आज डाळ भात काय तर आमचा डाळ खिचडी, डाळ भात आमचा काय त्यात भागून घेतील ते. भागून तुम्ही आमका भागवायचं. अरे बाबा, जाऊ दे, युटर्न मारायचो आम्ही, जातो घराकडे. काल फड जेवलं नाही घराकडे, तरी आमका जेवूक बोलूक नाही. बाजूचं वडापावला आमका सांगता वेंगुर्लेकरांनी जेवूक बोलवलं नाही का, आमका लाज वाटली. आम्ही थैसून मान खाली घालून गपचूप घराकडे गेलो. वडापाव पण नाही खाऊ त्यांच्याकडे. असले मित्र आमचे कुडाळातले. दुसरे अजून कोण आमचे शेजारी पाजारी असले असे, त्यांना मुंबईवरून फोन करून बोलवलं असेल, यार या आमच्याकडे. नाही काय, आमच्याकडे ब्राह्मण भोजन. आणि आम्ही गावात असून आमका बोलूक नाही त्यांनी. राजंका माहिती आहे नाही? आयुष शपथ. थांबा, आता फोन करताय. खाली कुत्रे बघा. हॅलो, काय आहात? शाळेत एवढ्या लवकर कशा शाळेत गेला? 10:30 बोललात मग जातालात. मग आता काय असत? कपडे करतात. ऐका ओ, तो माका एक सांगा, यांच्याने तुमका बोलवलं नाही काल घराकडे ब्राह्मण जेवण होतं त्याका? त्यांच्या घराकडे काल ब्राह्मण भोजन होतं. नाही, माका बोलता मी काकात सांगूक नाही, तुका पण सांगूक नाही. तर काल तो वडापाव होतो ना, त्यांनी आमका सांगला वेंगुर्लेकरांकडे ब्राह्मण भोजन, तुम्ही दिसाक नाही जेवूक थंय खय. म्हणजे जर आमका लाज वाटली. तुम्ही शाकाहारी खाणार ना, आमका माहिती आहे ना. आम्हाला तुमका त्या कोंबो खाऊक बोललेलं आहे ना. नमस्कार चव्हाण शेठ. हे बघा, अमितचा नंबर देते. अमित डिचोल करतो तुझ्याकडे आहे ना. आमचे पोलीस भाऊ आलेत, रामदास चव्हाण. हे बघा, हे बघा, बघते माझ्याकडे असलो तर. रामदास चव्हाण पोलीस आहेत सावंतवाडीला. काय अडकलं तर फोन करा. कधीही करू नका. झोपेत फोन खूप येतो. बघितल्याला मग हळदकडे जातात त्याची बांध्याक गेले तू सरसर दोडा 12 वाजता 20 मिनिटांनी बघ मग हळद हळी जरा. मी सांगते 12 वाजता 20 मिनिटांनी गेले. टायमिंग काही सांगायला शकते. घ्यायचं 4 वर्ग काढा आणि सगळ्यांकडून. हा खायला सुटली का शाळा? कसं खायला सुधला चेहरा सुधल्यावर वाटलं. राम राम छोटे सरकार. राम राम छोटे सरकार. रामदास भेटलो वाटेत. रामदास भेटलो यांचं मेन मालक. तर थंय थांबले अर्धा तास. मदत करले आम्हाला.
चुडता जी जरा सुकली आहेत ती जरा साफ करून घेते. 500 रुपये अर्ध्या दिवसाची मजुरी आहे. आम्ही आमचं कामधंदो सोडून विचार करतो गावाकच येऊया. 1000 रुपये तरी भेटते रोजचे. मुंबईत तेवढे पण नाही भेटणार. तारावाने धावळ्या कापणं गरजेचं आहे जेणेकरून नको रावाने आता मारा जेणेकरून झाडांचं वजन जे असतं ते बॅलन्स होतं. जे एका बाजूने कलंडलं तर खाली जी रोपं लावली आहेत त्याच्यावरती झाडाची ती चुडात पडून झाडांचं नुकसान होऊ शकतं. तर हा आमचा बेंड झाला आहे बघा. त्याला सरळ करायचं. ही मिरचीची रोपं कुठून आणला रे? नाशिकवरून आणलेली आहे बघा. स्वतः नवीन प्रकार लावतोय कोकणात. फवारणीमुळे या जी वरची पानं आहेत कोवळी त्याला रोग नाही लागत, कीड नाही पकडत. त्याची ही फवारणी आहे जेणेकरून रोपं आपली चांगली राहतील आणि वाढतील. 75 दिवसामध्ये ह्याची छाटणी चालू होईल मिरच्यांची. आता आम्ही रोपं लावून आम्हाला 15 दिवस झाले. बरोबर 16 फेब्रुवारीला आम्ही रोपं लावली आहेत. त्यामुळे इथून 75 दिवस म्हणजे मे महिन्यामध्ये ह्याला मिरच्या लागलेल्या असतील जर सगळं काही व्यवस्थित झालं तर. पुरे मारत टाका, बंद करूया. हाय टाका पाणी लावलंय. आज संध्याकाळी यातलं गवत काढायचं आहे त्यामुळे जरा पाणी लावून ठेवलं. फवारणी झाली आहे, थोडी मारायची अजून. आणि पानांना कीड नाही लागत रोपांना. त्याच्यानंतर थोडी रोपं अजून 15 दिवसाची झाली, 1 महिन्याची, मग वाढीसाठी फवारणी आहे. ती जमिनीतून आणि पानामार्फत दिली जाणार. तर आता ही आपली 3री फवारणी आहे जवळजवळ 15 दिवसामध्ये, जेणेकरून रोपं जगावी, कीड लागू नये म्हणून. आणि आता कीड वगैरे नाही लागलं, रोपं चांगली वाढली आहेत. दम लागला काम केल्याबद्दल. जरा हाफ चड्डी घालून आले असतात तर अजून जरा व्हायचं. बेनून घेतला असं थोडासा मागचा वाढलेला म्हणून सांगते. जरा हाफ चड्डी घालून घेतला असं बरा आला असता. तरी चुडता 4-5 काय 300 रुपयाचं काम. कसली भजी? मिरची कांदा भजी, ती सुद्धा चुलीवरची भजी खायला नेतात. बघूया आता कशी. आता देवा पाय दुखले रे. मुंबईच्या दिशेने जाताना डाव्या बाजूलाच इथे एक भजीचं शॉप आहे, बेबवण्या गावाच्या जंक्शनवरतीच. तुम्ही तिथे कधी येऊन कांदा भाजी ट्राय करू शकता. चुलीवरती बनवतात. ही जी बाजू आहे ही मुंबईला जाणारी आहे आणि ही जाते गोव्याला ह्या बाजूला. काका नाव काय तुमचं? वेंगुर्लेकर.
वेंगुर्लेकर वेंगुर्लेकर खुश झाले, दुसरे वेंगुर्लेकर खुश झाले. कांदा भजी खाताना हे पण वेंगुर्लेकर. कुणातले बिबोणा स्टॉपवरती आलात तर वेंगुर्लेकर म्हणून आहेत, त्यांच्याकडे तुम्ही भजी नक्की ट्राय करू शकता. काका भजी चांगली बनवतात, टेस्टी, क्रिस्पी आणि कुरकुरीत. फ्रेश बनवून देतात, थंड नसते, म्हणून आलात तर थोडं 10 मिनटं बसावं लागेल. विसरले 2 घेतलं. माझी ती तुझी ती सांगा नाही मला. भजीची टेस्ट चांगली आहे, क्रिस्पी आहे, फ्रेश आहे आणि आला तर नक्की ट्राय करा. कोकणी लोकांना कोकणात सपोर्ट करा. तर पुन्हा कुडाळमध्ये जाऊ. भजी खूप खाल्ली, खोकतं. पार्सल पण घेतली 2 प्लेट पार्सल घेतली. कशा कोणाक ती डाळी बरोबर मला खायला, डाळ आणि बटाट्याची भाजी. चाला म्हणजे जो आम्ही उपाशी आज. नाही ना, तुम्ही जेव्हा आलात ते हरकत नाही. खाय डाळ भात खाव. हो कोण देतलो? कोण घरी आमच्या. आणि ती भजी खायची. आमच्या नैवेद्य असणार आज घरी. आज आमच्याकडे हे आहे काय ते वाडी दाखवतले, वाडी दाखवणार आहे होळीची. त्यामुळे तुम्ही डाळ भात लोणचं असं जेवण. डाळ भात लोणचं कोण नाही कोणचं हा म्हणून इथे आम्ही गपचूप हॉटेलमध्ये जाऊन डाळ भात खाऊया. काल फाट जेवलो तर बोलूक नाही आणि आज बोलवतो आमच्या घराकडे वाडी ठेवून. कालचं भटान जेवण मस्तच काय झाला सोलकडे. आणि आमच्या तोंडात पाना पुसत आहे आता. काय आहे आज, काय आहे जेवणाला? आज आम्ही चिकन बनवतोय. चिकन चिकन खाऊ घेवा. चिकन कोण करतो? चिकन कोण करतलो तुमका ठाऊंगा? यो ब्लॉक तो इंचार्ज अभि चव्हाणांकडून आज या चिकन गावला मालवणी चिकन. आज आपण बनवतोय चिकन रेसिपी. आणि सगळ्यात पहिली गोष्ट आपण ग्रीन चटणी बनवतोय. कोथिंबीर, पुदिना, मिरची, मीठ आणि आलं लसूण याची आपण पहिली पेस्ट बनवून घेणार. ही बघा, पेस्ट मिक्सरला लावून चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे. इथे दुकानं बाजूला नाही आहेत. आम्ही येताना धना जिरा पावडर थोडी विसरलो आहे, तर येऊन पुन्हा टाकू. आता पेक बनवताय का तुम्ही? नाही, पेक नाही बनवताय. हां, तर सांगते तुम्हाला चिकन कसं. आधी ग्रीन पेस्ट बनवून चिकन मॅरिनेट करून घ्या. चिकन मॅरिनेशन करून घेतलंय ग्रीन चटणी लावून. आणि आमच्यासोबत आमचे रिपोर्टर राजू जळवी आणि खोबरं किसतंय वरिष्ठ बॅट्समन नाना कुंभा. आणि मॅरिनेशन करून करता. ग्रीन चटणी, मसाला, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट लावून ग्रीन मॅरिनेशन करून घेतो. आणि मग पुढची प्रोसेस 1 तास फ्रीजमध्ये ठेवून देवायला, मग प्रॉपर मॅरिनेट होईल. फक्त आठवणीने आम्हाला याच्यात धना जिरा पावडर थोडीशी टाकायची, लक्षात ठेवा. आता मॅरिनेशनला चिकन ठेवून राजू जळवी बसलेत. खोबरं, कांदा कापायला सुकं खोबरं किसलंय, ओलं खोबरं 1.5 किसून घेतलंय. 1.5 किलो चिकन आहे, त्यामुळे ओलंच आहे ना, सुकं कुठे आहे? ते सुकच आहे. नाही, सुकच आहे, सुकं. तर बघू शकता तुम्ही, दमले. 2 जणांनी पकडून बसवलं त्यांना, बसता येत नाही खाली. आबा आबा बाबा बाबा करत बसले. कांदे कापतात. गोव्या
गोव्यावरून कुक मागवलेत आम्ही. थोडं सामान राहिलंय, पुन्हा चाललंय कुडाळला आणायला आणि तिथून जरा अर्जंट एक काम आलंय, तर आपल्याला तेरसे बांबर्ड्यात जायचं आहे. हा प्लॉट काल आम्ही पूर्ण नाही विकला नाही आहे, जाळून घेतलंय. सगळं जे कराड होतं ते जाळलं आहे, साफसफाई करून घेतलेली आहे आणि त्याचा परतावा त्यांनी काल रात्रीच आमचा भागवला आहे देऊन. तर आमचा बेरोजगारी, आम्ही रोजगार होतो, अर्धा दिवस काम भरून त्यांनी आम्हाला हा प्लॉट बघा तुम्ही. हा घ्या. नाही, काल कसा होता आणि आज कसा आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा अख्खा प्लॉट आम्ही जाळून क्लिअर केलं आहे आणि त्याला कटर लावायची आता गरज नाही आहे. आता ह्याच्यावरती जर पाणी पडलं किंवा पाऊस जर चुकून पडला तर हे सगळं खत तयार होणार याचं. सो पैसे वाचवलेत आम्ही त्यांचे कटरचे. आता थोडी बॅक साईडची बाजू म्हणजे या घराच्या मागे पण थोडं गवत आहे, ते आपल्याला आज संध्याकाळी बघूया, वेळ भेटला तर जाळायचं आहे. सो क्लिअर केलं आजचं काम. हे त्यांचे पाहुणे गोव्यावरून आलेत आम्हाला भेटायला. म्हापशामध्ये राहतात ते गोव्यात आणि आम्ही चाललो आता कुडाळला. आम्ही घर बांधल्या, घरात रवा तर आता सामान गावताला, नाहीतर ही अशी गत होतली आमच्यासारखी. फिराक लागताना मीठ जरी रावला, माचीच पुढं तरी रावलं तरी आमका बाजारात जाऊचं. त्याच्यासाठी आम्ही 2 रुपयाचा माचीचा काढे याडूक आमका 80 रुपये खर्च करूचे लागतात. चिकन मॅरिनेशनला ठेवलंय आम्ही आता आणि आता आम्ही चाललोय कुडाळला. धणा जिरा पावडर आणि कोथिंबीर आणायची राहिली. धणा जिरा पावडर. चला. चिकनची तयारी आमची झालेली आहे, मॅरिनेशन पूर्ण झालं आहे. हे बघा मॅरिनेशन. आणि आता आपण वाटप देखील केलं. सुकं खोबरं ओलं खोबरं भाजून धणे जिरा खडे मसाल्यामध्ये दालचिनी लावंग काळी मिरी टाकून व्यवस्थित परतून घेतलं आहे. त्याच्यामध्ये जिरं सुका कांदा टाकला आपण आणि व्यवस्थित त्याला आपण परतून घेतलं. लालसर होईपर्यंत थोडं थंड करत ठेवलं आणि आपल्याला याचं वाटप करायचं. सुकं चिकन, चिकन ग्रेव्ही आता बनायला ठेवली आहे. कडाला पाहिजे आणि एका बाजूला भात. आणि जेवणाची सगळी वाट बघतायत आपले सहकारी ताजी जवळी. आणि आमचे सर्व जेवण झालं आहे. चिकन सुक्का. चला चला चला, मला मी घेतो, पाव द्या. मटन रस्सा, मटन सुक्का. राजजोळी खात आहेत. काय हो खाऊ जेवा. मॉर्निंग. चाललो मुंबईला. आता निघालो निघतो आता 10-15 मिनिटांमध्ये कुडाळवरून. आणि बघू आता किती वेळ लागतं आहे. आज धुलीवंदन असल्यामुळे ट्रॅफिक कमी असला पाहिजे मुंबईला जाताना. तर धुलीवंदनाच्या आपल्या सगळे सबस्क्रायबर व्ह्युअर्स त्यांना हार्दिक 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 शुभेच्छा. सो हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. बघूया आता कधी वेळ भेटतो आपल्याला अपलोड करायला. बाईक घरात चढवायची आहे.
देशी जुगाड काय आलं हे पुढे पुढे घेऊ मी मग पाठवून ढकलायला पाहिजे. गाडी फुल पॅक 2 गाड्या आहेत